सर्वांना नमस्कार. द सिम्प्लिफाय IASच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतोय. सध्या आपण चालू घडामोडी या विषयावरचं सेशन बघत आहोत. तर आपल्या आजच्या या सेशनला आपण सुरुवात करूयात. आजच्या सेशनची सुरुवात आपण क्रीडा विश्वातील घडामोडीपासून करूयात. दीपा कर्माकर महत्त्वाच्या खेळाडू होत्या आपल्या जिम्नॅस्ट मधल्या, तर त्यांची निवृत्तीची ही घटना आहे. तर महत्त्वाचं या न्यूज मधलं आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. तर बघा, ऑलिम्पिकला पात्र ठरलेली आणि 4था क्रमांक मिळवणारी भारताची पहिली महिला जिम्नॅस्ट होती. कुठल्या तर 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये ह्या काय झालं होतं, तर या ऑलिम्पिकला पात्र ठरल्या होत्या आणि 4था क्रमांक मिळवणाऱ्या या पहिल्या जिम्नॅस्ट होत्या. तर यांनी 2008 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय ज्युनियर स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलं होतं. त्यानंतर त्यांनी विविध स्तरावरील स्पर्धामध्ये एकूण 77 पदकं मिळवलेली आहेत. तर त्याच्यात 67 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. तर जिम्नॅस्ट मधील प्रोडुनोवा होल्ट, तर या प्रकारासाठी त्या प्रसिद्ध होत्या. कशासाठी प्रसिद्ध होत्या, तर प्रोडुनोवा होल्ट, तर या प्रकारासाठी त्या प्रसिद्ध होत्या. त्यांनी मिळवलेली वेगवेगळी पदके बघा, तर वर्ल्ड कप मध्ये 2018च्या वर्ल्ड कप मध्ये त्यांनी सुवर्ण पदक मिळवलं होतं. त्यानंतर राष्ट्रकुल स्पर्धा 2014ला ग्लासगो मध्ये झालेली जी स्पर्धा होती याच्यात ब्रॉन्झ पदक मिळवलं होतं. त्यानंतर आशियाई अजिंक्यपद स्पर्धा 2024ला सुवर्ण पदक, 2015ला ब्रॉन्झ पदक मिळवलं होतं. त्याचबरोबर त्यांना काही पुरस्कार मिळाला आहेत. तर त्याच्यात बघा, अर्जुन पुरस्कार 2015, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा 2016 आणि 2017ला पद्मश्री, तर असे पुरस्कार यांना मिळालेले आहेत. या महत्त्वाच्या खेळाडू होत्या, त्याच्यामुळं त्यांच्याबद्दल तुम्हाला एवढं माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढची घटना आहे बघा, आर अश्विन ICC वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या इतिहासातील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरलेला आहे. तर त्यांनी बघा 39 सामन्यात 189 विकेट घेतलेले आहेत. तर रविचंद्रन अश्विन, त्याच्यानंतर नेथन लिओन, पॅट कमिन्स आणि मिशेल स्टार्क. ठीक आहे, ही एक महत्त्वाची लक्षात ठेवा. त्याचबरोबर बघा, आर अश्विन याला 11 वेळा मालिकावीराचा पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, त्याने श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरन याच्याबरोबर बरोबरी केलेली आहे. मुथय्या मुरलीधरन आणि रविचंद्रन अश्विन यांना 11 वेळा मालिकावीराचा पुरस्कार मिळालेला आहे. तर ठीक आहे, ह्या दोन घटना लक्षात ठेवा. त्यानंतर विराट कोहली संबंधी 2 महत्त्वाच्या घटना चर्चेत होत्या. तर यामध्ये विराट कोहलीने बघा क्रिकेटमध्ये 9000चा टप्पा गाठणारा हा 4था भारतीय फलंदाज आहे. बघा, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावस्कर यांच्यानंतर 9000चा टप्पा गाठणारा हा 4था भारतीय फलंदाज आहे. त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची घटना आहे. तर बघा, विराट कोहलीने सर्वात वेगवान 27,000 धावा बनवण्याचा रेकॉर्ड केलेला आहे. किती धावा? 27,000. ठीक आहे, बघा, विराट कोहलीनं 594 सामन्यामध्ये केलेला आहे. त्यानंतर सचिन तेंडुलकर 623, कुमार संगकारा 648, रिकी पॉन्टिंग 650. यानंतर मागच्या वर्षी एक महत्त्वाची घटना घडली. यामध्ये बघा, न्यूझीलंडच्या महिला संघाने पहिल्यांदाच ICC महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकावलेलं आहे. ठीक आहे, ICC महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पहिल्यांदा न्यूझीलंड संघाने विजेतेपद पटकावलेलं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या संघाने हरवलेला आहे. अमेलिया केर सामनावीर आणि मालिकावीराचा पुरस्कार मिळालेला आहे. बघा, शेवटची सामना झाला होता दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झाला होता. न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिवाइन आणि दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा ओलवार्ड. तर ठीक आहे, ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इथं काही महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेबद्दल माहिती दिलेली आहे. 2009 पासून सुरुवात झाली. बघा, ICC महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा कधी चालू झाली, तर 2009ला ICC कडून याचं आयोजन केलं जातं. पहिला विजय इंग्लंडने मिळवलेला होता. पण आतापर्यंत बघा 9 स्पर्धा झाल्या. 9 पैकी 6 वेळा ऑस्ट्रेलिया जिंकलेला आहे. 6 वेळा ऑस्ट्रेलिया जिंकलेला आहे. 1 वेळा इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि
2020 साली भारत उपविजेता होता, त्यावेळेस ऑस्ट्रेलिया विजेता होता. आणि भारतात 2016ची जी T20 विश्वचषक स्पर्धा होती महिलांची, तर ती झाली होती. तो वेस्ट इंडिजनं ती स्पर्धा जिंकली होती. तर ही काही बेसिक माहिती आहे महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची. तर महत्वाचं हेच लक्षात ठेवा की 2024 मध्ये जो महिला ICC महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होती ती कोणी जिंकली, तर न्यूझीलंडने जिंकलेली आहे. ठीक आहे. पुढची एक घटना आहे बघा. राष्ट्रकुल 2026 ची जी राष्ट्रकुल स्पर्धा आहे तर ती ग्लासगो मध्ये होणार आहे. तर या ग्लासगो मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती, क्रिकेट, नेमबाजी, टेबल टेनिस, स्क्वॅश आणि ट्रायथलॉन, तर ह्या सर्व खेळांना वगळण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर टोटल बघा पहिल्यापासून 19 क्रीडा प्रकारात ही स्पर्धा खेळवली जात होती. तर त्याच्यातलं आता फक्त 10 क्रीडा प्रकारात खेळवली जाणार आहे. 9 क्रीडा प्रकार त्याच्यातले वगळण्यात आलेले आहेत. ठीक आहे. 2026 ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धा. तर 2026 ला जे ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होणार आहे तर याच्यात बघा ही 23वी आवृत्ती असणार आहे राष्ट्रकुलची. 23 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 या कालावधीत ही खेळवली जाणार आहे. आणि ग्लासगो मध्ये होणारी ही 12 वर्षानंतर होणारी स्पर्धा आहे. ठीक आहे. 12 वर्षापूर्वी ग्लासगो मध्ये ही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाचं आयोजन केलेलं होतं. ठीक आहे. 12 वर्षांनी आता होत आहे. ठीक आहे. तर पुढची न्यूज आहे बघा, राफेल नदाल. ठीक आहे. याला लाल मातीचा बादशाह म्हटलं जातं. ठीक आहे. लाल मातीचा बादशाह, किंग ऑफ क्ले असं म्हटलं जातं. कारण की यानं आतापर्यंत जे 18 फ्रेंच स्पर्धा होत्या. ठीक आहे. ठीक आहे. फ्रेंच खुल्या स्पर्धा होत्या, याच्यापैकी 14 जेतेपद त्याच्याकडे आहे. ठीक आहे. 14 वेळा तो जिंकलेला आहे, 4 वेळा फक्त पराभव झालेला आहे. ठीक आहे. तर ही फ्रेंच स्पर्धा याने एवढ्या वेळा जिंकली असल्यामुळे त्याला लाल मातीचा बादशाह किंवा किंग ऑफ क्ले असं म्हटलं जातं. तर त्यानं 2024 मध्ये टेनिसला अलविदा म्हटलेला आहे. ठीक आहे. तर टेनिसमधून निवृत्त झालेला आहे 2024 ला. तर हे लक्षात ठेवा, किंग ऑफ क्ले. ठीक आहे. तर 2005 साली त्यांनी फ्रेंच ओपन मध्ये पहिलं जेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर सलग 24 वर्ष त्यांनी क्रीडा प्रेमींच्या मनावर अविरत राज्य केलं आणि वयाच्या 38व्या वर्षी, ठीक आहे, 2024 मध्ये त्यांनी टेनिसमधून निवृत्ती स्वीकारलेली आहे. 2001 ला वयाच्या 15व्या वर्षी टेनिसला सुरुवात केली होती. शेवट 2024 मध्ये झालेला आहे. त्यानं आतापर्यंत 22 ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत. 20 ऑलिम्पिक सुवर्ण पदक 2 आहेत. डेव्हिस चषक जेतेपद 4 आहेत. ठीक आहे. आणि 209 आठवडे हा क्रमवारीत अग्रस्थानी होता. ठीक आहे. तर सलग 5 वेळांनी विक्रमी 14 वेळा फ्रेंच ओपन जिंकणारा हा एकमेव टेनिसपटू आहे. या गोष्टी तुम्ही राफेल नदालच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानं जे 22 ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत तर त्याच्यातले फ्रेंच 14, अमेरिकन 4, ऑस्ट्रेलियन 2 आणि विम्बल्डन 2 अशा प्रकारे त्यांनी ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकलेली आहेत. तर ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. राफेल नदालच्या बाबतीत महत्वाचा खेळाडू होता आणि त्याने निवृत्ती स्वीकारलेली आहे. ही एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे बघा. क्रीडा मंत्रालयानं काय केलंय, ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार, ठीक आहे, जो 2002 मध्ये चालू करण्यात आला होता. ठीक आहे. ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार, तर ह्याचं नाव बदलून आता अर्जुन पुरस्कार, लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार, तर असं याचं नाव ठेवलेलं आहे. ठीक आहे. मेजर ध्यानचंद, ज्यांना हॉकीचे जादूगार म्हटलं जातं, मेजर ध्यानचंद, तर त्यांच्या नावावरून ह्या पुरस्काराला नाव देण्यात आलं होतं. तर ह्याच्यात ऑलिम्पिक खेळ, पॅरालिम्पिक खेळ, आशियाई खेळ किंवा राष्ट्रकुल खेळातील आजीवन योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय हे जाहीर करतं 10 लाख रुपये या पुरस्काराची रक्कम आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे जो पुरस्कार 2002 पासून देण्यात येत होता तर त्याचं नाव आता मेजर ध्यानचंद यांच्या नावावरून ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार असं होतं, तर ते बदलून आता अर्जुन पुरस्कार, लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार असं
केलेलं आहे. तर 2023ला हा पुरस्कार कोणाला देण्यात आला होता, तर माजी शटलर मंजुषा कंवर, माजी हॉकी खेळाडू विनीत कुमार आणि कबड्डीपटू कविता सेल्वाराज, तर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. ठीक आहे, महत्त्वाच्या ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. भारतीय हॉकीपटू, महिला हॉकीपटू राणी रामपाल, ठीक आहे, राणी रामपाल या पण निवृत्त झाल्या. 24 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांनी निवृत्ती स्वीकारलेली आहे. निवृत्ती वेळेस त्यांचं वय होतं 29 वर्ष. ठीक आहे, 16 वर्षाची त्यांची कारकीर्द होती. 2010ला त्यांनी 14व्या वर्षी खेळाला सुरुवात केली. तर ऑलिम्पिक पात्रता फेरीत खेळणारे सर्वात तरुण खेळाडू ठरल्या होत्या या 2010 मध्ये ज्यावेळेस खेळल्या होत्या त्यावेळेस. ठीक आहे, तर राणी रामपाल यांची प्रमुख कामगिरी बघू. तिने भारतीय महिला हॉकी संघाला 2021च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये 4थ्या स्थानापर्यंत, ठीक आहे, टोकियो ऑलिम्पिकमध्ये 4थ्या स्थानापर्यंत पोहोचवलं होतं. त्यांनी 254 सामने खेळले, त्याच्यात त्यांचे 205 गोल आहेत. ठीक आहे, 254 सामन्यात 205 गोल आहेत. त्यांना मिळालेले पुरस्कार बघा, 2021 साली त्यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, त्याचबरोबर पद्मश्री पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. आणि त्यांनी निवृत्ती स्वीकारल्यानंतर हॉकी इंडियाने काय केलं, तर त्यांच्या सन्मानार्थ त्यांची 28 नंबरची जी जर्सी होती ती सुद्धा निवृत्त केलेली आहे. ह्या गोष्टी त्यांच्या महत्वाच्या लक्षात ठेवा. त्यांच्या कामगिरी जर बघायला गेलं तर आशियाई क्रीडा स्पर्धेत 1 रौप्य 1 ब्रॉन्झ, आशियाई करंडक 1 सुवर्ण 1 रौप्य 1 ब्रॉन्झ, अशा प्रकारचं त्यांचं यश आहे, त्यांची कामगिरी आहे. आणि आता स्पोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ इंडियामध्ये त्या सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. ठीक आहे, स्पोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ इंडियामध्ये सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. तर ह्या एवढ्या महत्वाच्या गोष्टी होत्या राणी रामपाल यांच्याबद्दल. ज्या महत्वाच्या खेळाडू आहेत किंवा ज्या महत्वाच्या व्यक्ती आहेत तर त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण की आपण जर मागचे काही क्वेश्चन पेपर जर बघितले, म्हणजे 2017 पासूनचे महत्वाचे क्वेश्चन पेपर जर तुम्ही बघितले, तर जवळपास जसं मी मागच्या सेशनमध्ये सांगितलं तुम्हाला की 15 क्वेश्चन ह्या करंट अफेअर्सवर येत असतात. आणि याच्यात बरेचसे मुद्दे आहे. याच्यात तुमचं राजकीय असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, चर्चेतील व्यक्ती असतील, क्रीडा असेल, मनोरंजन असेल, अशा बऱ्याचशा सेक्टरमधून तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तर त्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी तोंडपाठ असाव्यात असं काही नाहीये. फक्त सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्याखालून जर गेल्या तर तुम्हाला ज्यावेळेस प्रश्न तुमच्या समोर दिसेल तर त्यावेळेस तुम्हाला त्याचं उत्तर देणं इझी होईल. तर यासाठी तुमचं जास्तीत जास्त गोष्टी तुमच्या डोळ्याखालून जाणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे. आपल्याला काय तिथं 4 ऑप्शन आहेत, 4 ऑप्शन मधला ऑप्शनच शोधायचा आहे. त्यामुळे तुमच्या डोळ्याखालून जर गेलं तर तुम्ही तुमच्या ज्या रेग्युलर मेथड आहेत, म्हणजे एक तर मला माहित असेल तर सिलेक्शन मेथड, जर तुम्हाला माहित नसेल तर ज्या गोष्टी तुम्हाला वाटतं की हे असू शकत नाही त्या पद्धतीनं डिलिशन मेथडनी सुद्धा तुम्ही जाऊ शकता आणि ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितरित्या तुम्ही लिहू शकता. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पुढचं बघूया, बॅलन डिओर पुरस्कार. ठीक आहे, आपल्याला बॅलन डिओर पुरस्कार माहिती आहे. बॅलन डिओर पुरस्कार हे फुटबॉल, ठीक आहे, फुटबॉल खेळाशी संबंधित आहेत. ठीक आहे, बॅलन डिओर पुरस्कार 2024 आणि बॅलन डिओर पुरस्कार 2025. आपण 2025चं पहिल्यांदा बघू. 2025चं जे बॅलन डिओर पुरस्कार आहेत हे 69व्या नंबरचं पुरस्कार आहे बघा. तर 69व्या नंबरचा जो पुरस्कार आहे तर हे बघा, पुरुषामध्ये उस्माने डेम्बेले, बघा उस्माने डेम्बेले, आणि महिलामध्ये एताना बोनामती, तर ह्या दोघांना देण्यात आलेले आहेत. ठीक आहे, पुरुष बॅलन डिओर पुरस्कार कुणाला, उस्माने डेम्बेले, आणि महिला एताना बोनामती, तर यांना हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत. हे बघा, उस्माने डेम्बेले आहेत हा पुरस्कार जिंकणारे 6वे फ्रेंच खेळाडू आहेत. कितवे फ्रेंच खेळाडू आहेत? 6वे फ्रेंच खेळाडू आहेत. त्याचबरोबर एताना बोनामती यांना तर सलग 3 वेळा हा पुरस्कार मिळाले आहे. म्हणजे ही सलग 3री वेळ आहे यांची की ह्यांना हा बॅलन डिओर पुरस्कार मिळालेला आहे. 2018 पासून हा पुरस्कार सुरू झाल्यापासून हे कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्याच खेळाडू आहेत. ठीक आहे, सलग 3 वेळा जिंकणाऱ्या पहिल्याच खेळाडू आहेत. ठीक आहे, ह्याच्यात बघा, पुरुष बॅलन डिओर उस्माने डेम्बेले, महिला बॅलन डिओर एताना बोनामती, ह्या पद्धतीने लक्षात ठेवा.
ठीक आहे. बाकीचं हे तुम्हाला माहितीसाठी दिलेलं आहे. हे आपण जी PDF आहे हे आपण आपल्या ॲपवर जे कृषी रिदम सिम्प्लिफायचं ॲप आहे, सिम्प्लिफाय IAS म्हणून, तर त्या सिम्प्लिफाय IAS वर आपण हे जे PDF आहे तर ते देणार आहे. ज्यांना हवे आहे त्यांनी ते ॲप डाउनलोड करून घ्या आणि आताचं रजिस्ट्रेशन करून घ्या. ठीक आहे. आपण 15वा 2025चा बॅलन डिओर पुरस्कार 69व्या नंबरचा बघितला. आता आपण 68 नंबरचा बघूया. बॅलन डिओर पुरस्कार 2024. ठीक आहे. या 2024 मध्ये बघा, पुरुष गटात मँचेस्टर सिटीच्या रॉड्री याने आणि महिला गटात एताना बोनामती. ठीक आहे. तर यांनी हा पुरस्कार जिंकलेला होता. बघा, 28 वर्षीय रॉड्री हा पुरस्कार जिंकणारा मँचेस्टर सिटीचा पहिलाच खेळाडू आहे. मँचेस्टर सिटीचा पहिला खेळाडू आहे आणि बोनामती यांनी 2023, 2024 आणि 2025 असं सलग 3 वेळा हा पुरस्कार घेतलेला आहे. रिअल माद्रिदला क्लब ऑफ इयर हा पुरस्कार मिळाला होता. रिअल माद्रिदला क्लब ऑफ इयर हा पुरस्कार मिळाला होता. ठीक आहे. पुरस्कार विजेत्यांची यादी दिली बघा. पुरुष रॉड्री, महिला एताना बोनामती. ठीक आहे. त्यानंतर ह्याच्यात बघा, पुरुष क्लब ऑफ द इयर रिअल माद्रिद, महिला क्लब ऑफ द इयर बार्सिलोना. ठीक आहे. तर या पद्धतीनं ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर अजून एक महत्वाचे हे आहे की राज्यातील खेळाडूंसाठी पारितोषिकाच्या रकमेत वाढ. राज्य सरकार ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक ह्या स्पर्धामध्ये जे जिंकलेली खेळाडू आहेत, त्याचबरोबर आशियाई क्रीडा स्पर्धा याच्यात जिंकलेले खेळाडू आहेत किंवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आहेत याच्यात जिंकलेले जे खेळाडू आहेत तर त्यांना पुरस्कार देत असते. ठीक आहे. किंवा पारितोषिक देत असते. तर त्या पारितोषिकाच्या रकमेत त्यांनी वाढ केलेली आहे. बघा, ऑलिम्पिक पॅरालिम्पिक मध्ये बघा, सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूला 5 कोटी रुपये दिले जाणार आहेत. रौप्य पदक विजेत्याला 3 कोटी रुपये दिले आहेत आणि कांस्य पदक विजेत्याला 2 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूचं जे मार्गदर्शक आहेत त्याला 50 लाख रुपये, त्यानंतर रौप्य पदक खेळाडूच्या मार्गदर्शकाला 30 लाख रुपये आणि कांस्य पदक विजेता खेळाडू आहे त्याच्या मार्गदर्शकाला 20 लाख रुपये अशा प्रकारे पारितोषिकाची रक्कम देण्यात येणार आहे. त्याच पद्धतीनं जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुद्धा बघा, सुवर्ण पदक विजेता 3 कोटी रुपये, रौप्य पदक विजेता 2 कोटी रुपये आणि कांस्य पदक विजेता 1 कोटी रुपये. तर अशा प्रकारे ही रक्कम देण्यात येणार आहे. त्यानंतर मार्गदर्शकांना सुद्धा बघा, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूच्या मार्गदर्शकाला 30 लाख रुपये, त्यानंतर रौप्य पदक खेळाडूच्या मार्गदर्शकाला 20 लाख रुपये आणि कांस्य पदक विजेत्या खेळाडूच्या मार्गदर्शकाला 10 लाख रुपये देण्यात येणार आहेत. ठीक आहे. अशाच प्रकारे आशियाई क्रीडा स्पर्धा याच्यात सुद्धा सुवर्ण पदक 1 कोटी, रौप्य पदक 75 लाख रुपये आणि कांस्य पदक 50 लाख रुपये आणि राष्ट्रकुल स्पर्धेत विजेते पदक मिळालेल्या सुवर्ण पदक 70 लाख रुपये, त्यानंतर रौप्य पदक विजेता 50 लाख रुपये आणि कांस्य पदक विजेता 30 लाख रुपये. अशा प्रकारे जी पारितोषिकाची रक्कम आहे तर अशा प्रकारची रक्कम आपलं राज्य सरकार खेळाडूंना देणार आहे. तर ह्या स्पोर्ट्स संबंधी काही महत्वाच्या न्यूज होत्या तर त्या आपण बघितल्या. ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर, तर ह्यांच्या संबंधी चर्चेत का होत्या ह्या, तर 98 जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं दिल्लीला. ठीक आहे. दिल्लीला झालं आपल्या 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत. तर त्याच्या संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून ह्यांची निवड करण्यात आलेली होती. ठीक आहे. अध्यक्षस्थान तारा भवाळकर यांनी भूषवलेलं आहे. तर या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या 6व्या महिला अध्यक्षा होत्या या. ठीक आहे. याच्या अगोदर 5 महिलांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे. त्यामध्ये ज्येष्ठ कवयित्री कुसुमावती देशपांडे, ज्येष्ठ लेखिका दुर्गा भागवत, ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके, ज्येष्ठ लेखिका प्राध्यापिका विजया राजाध्यक्ष आणि प्रसिद्ध कवयित्री अरुणा ढेरे. तर या 5 महिलांनी यापूर्वी या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं आणि तारा भवाळकर या 6व्या महिला अध्यक्षा होत्या. दिल्ली जे 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं तर त्याचे अध्यक्षपद डॉक्टर तारा भवाळकर यांनी स्वीकारलेलं होतं किंवा भूषवलेलं होतं. आता तारा भवाळकर यांच्याबद्दल थोडीशी बेसिक माहिती दिली. त्यांचा जन्म 1939 रोजी पुण्यात झाला होता आणि
त्यांनी आजपर्यंत भूषवलेली अध्यक्षपद, त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांची पुस्तकं, या पद्धतीचं आपण थोडीशी त्यांची माहिती याच्यात दिलेली आहे. ही PDF आपण आपल्या ॲपला टाकणार आहे. महत्वाच्या गोष्टी आपण आताच्या ह्या सेशनला घेणार आहोत. ठीक आहे. तर याच्यात बघा, तत्कालीन पुणे विद्यापीठाचा पुरस्कार आवास अलिबाग येथे भरलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला अध्यक्षा, महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ठीक आहे, पहिल्या महिला साहित्य संमेलनाच्या या अध्यक्ष होत्या. त्यानंतर इस्लामपूर येथील जागर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलं होतं. त्यानंतर इस्लामपूरच्या राजाराम बापू ज्ञान प्रबोधिनी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद. याप्रमाणे त्यांनी महत्वाच्या ज्या गोष्टी होत्या. आता ह्याच्यात अजून एक तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आता हे 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं, तर त्यानंतर आणि त्याच्या अगोदरची साहित्य संमेलन कुठं झाली बघा. 2022चं 96 वर्ध्यात झालं, त्याचा अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर होते. त्यानंतर 2023चं 97 अमळनेर जळगाव येथे झालं, त्याचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे होते. त्यानंतर 2024 98 बघा, 2024 म्हटलं तरी सुद्धा ते झालं होतं 2025 मध्ये. 2025च्या सुरुवातीला तारा भवाळकर. आणि आता 2025चं 99 हे साताऱ्याला होणार आहे. विश्वास पाटील त्याचे अध्यक्ष आहेत. आणि 1 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीत हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. ठीक आहे. तर एवढंच महत्वाचं लक्षात ठेवा तारा भवाळकर यांच्याबद्दल आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबद्दल. त्यानंतर पुढची महत्वाची घटना आहे आरती सरीन. ठीक आहे, आरती सरीन या बघा सशस्त्र सेना वैद्यकीय सेवाच्या पहिल्या महिला महासंचालक आहेत. ठीक आहे, पहिल्या आहेत त्याच्यामुळे महत्वाच्या आहेत. आरती सरीन सशस्त्र सेना वैद्यकीय सेवांच्या पहिल्या महिला महासंचालक. ठीक आहे, 1 ऑक्टोबर 2024 मध्ये त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. ऐतिहासिक महत्व काय आहे? सशस्त्र दलाच्या वैद्यकीय सेवेत सर्वोच्च पदावर पोहोचणाऱ्या पहिला महिला अधिकारी आहेत. या 46व्या महासंचालक बनलेल्या आहेत. कितव्या? 46व्या महासंचालक बनलेल्या आहेत. पुढची एक महत्वाची घटना 9 ऑक्टोबर 2024 रोजी रतन टाटा तर यांचं निधन झालेले आहे. वयाच्या 86व्या वर्षी त्यांचं निधन झालं. ठीक आहे, रतन टाटा यांचं 9 ऑक्टोबर 2024 रोजी वयाच्या 86व्या वर्षी निधन झालेलं आहे. तर त्यांचं निधन झाल्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंड तर या सरकारने 1 दिवसाचा शोक जाहीर केला होता. ठीक आहे, महाराष्ट्र आणि झारखंड सरकारने 1 दिवसाचा शोक जाहीर केला होता. यांचा जन्म 1937चा होता. रतन टाटा ही जमशेदजी टाटा यांचे पंतू होते. ठीक आहे, जमशेदजी टाटा यांचे पंतू होते. जमशेदजी टाटा हेच ज्यांनी टाटा समूहाची मुहूर्तमेढ रोवली होती. ठीक आहे, 1937ला त्यांचा जन्म होता. त्यांचं शिक्षण झाल्यानंतर 1970 मध्ये ते टाटा समूहात दाखल झाले. ठीक आहे, तर यांनी नॅशनल रेडिओ अँड इलेक्ट्रॉनिक्स कंपनीतून कामाला सुरुवात केली होती. 2012 बघा 28 डिसेंबर 2012 रोजी ते वयाच्या 75व्या वर्षी या अध्यक्षपदातून जे अध्यक्ष होत्या टाटा समूहाचे तर त्याच्या पदातून ते मुक्त झाले. ठीक आहे, 1990 ते 2012 या काळात ते टाटा सन्सचे अध्यक्ष होते. 2012 साली वयाच्या 75व्या वर्षी ते या अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाले. त्यानंतर त्यांच्या जागी शापूरजी पलुंजी समूहाचे पलुंजी मिस्त्री यांचे पुत्र सायरस मिस्त्री. कोण? सायरस मिस्त्री हे अध्यक्ष झाले. ठीक आहे, पण यांच्यात सुरुवातीला सौदार्याचे असलेले संबंध पुन्हा बिघडत गेले आणि 2016 साली पुन्हा ह्यांना हटवण्यात आलं आणि 2016 साली पुन्हा रतन टाटा हे अंतरिम अध्यक्ष झाले. ठीक आहे, 2016 ते 2017 या कालावधीत ते अंतरिम अध्यक्ष होते. पुन्हा 2017ला नंतर नटराजन चंद्रशेखर बघा नटराजन चंद्रशेखर यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली 2017 पासून. महाराष्ट्र सरकारने बघा उद्योग भवन व उद्योगरत्न पुरस्काराला रतन टाटांचे नाव देण्यात आले.
राज्य सरकारनं हा निर्णय घेतला. उद्योग भवन आणि उद्योग रत्न पुरस्काराला रतन टाटांचे नाव, उद्योग रत्न आणि उद्योग भवन रतन टाटांचे नाव देण्यात आले. त्याचबरोबर 14 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचं नाव बदललं. बघा, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचं नाव बदलून रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ असं करण्यात आलं. ठीक आहे. रतन टाटा यांच्या सन्मानार्थ ह्या दोन गोष्टी करण्यात आल्या. पुरस्काराचं नाव बदलण्यात आलं आणि जे कौशल्य विद्यापीठ होतं त्यात कौशल्य विद्यापीठात सुद्धा नाव बदलण्यात आलं. आता कौशल्य विद्यापीठाबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे. महाराष्ट्रातील पहिले राज्य कौशल्य विद्यापीठ आहे. स्थापना 2017 साली झालेली आहे. कशाच्या अंडर? महाराष्ट्र राज्य कौशल्य सोसायटी अधिनियम 2015 अंतर्गत त्याची स्थापना झाली. या विद्यापीठात विद्यार्थ्यांना रोजगारासाठी कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम दिले जातात. 17 एकरामध्ये हे विद्यापीठ पसरलेलं आहे. ठीक आहे, पनवेलीत आहे. तर हे बेसिक गोष्टी होत्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या. पण रतन टाटा यांच्याशी संबंधित हे दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवा. त्यानंतर रतन टाटा यांना दिलेले वेगवेगळे सन्मान, म्हणजे देशात आणि विदेशात मिळालेले सन्मान बघा. 2000 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला. 2008 साली पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. यानंतर बघा, वेगवेगळ्या विद्यापीठांनी, वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट किंवा वेगवेगळ्या पुरस्कार दिलेला आहे. तर त्याच्याविषयी थोडीशी माहिती याच्यात दिलेली आहे, तर ती पण तुम्ही बघून घ्या. त्यानंतर रतन टाटा यांच्या मृत्यूनंतर टाटा न्यासाचे उत्तराधिकारी म्हणून नोएल टाटा, जे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत, तर त्यांची नियुक्ती करण्यात आली. टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बघा, नोएल टाटा हे पूर्वी टाटा ट्रस्टमध्ये विश्वस्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट मंडळावरही काम केलं. पण आता नोएल हे दोराबजी टाटा ट्रस्टचे 11वे आणि सर रतन टाटा ट्रस्टचे 6वे अध्यक्ष झालेले आहेत. ह्या गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं आहे अतुल परचुरे यांच्याबद्दल एक न्यूज आहे. 14 ऑक्टोबर 2024 रोजी वयाच्या 57व्या वर्षी यकृताच्या कर्करोगाने अतुल परचुरे यांचं निधन झालेलं आहे. अतुल परचुरे मराठी, हिंदी चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी मालिकामधून विविध भूमिका करत होते. त्याचबरोबर ते सूत्रसंचालनाचंही काम करत होते. तर त्यांचे काही महत्वाचे नाटकं, त्याचबरोबर मराठी चित्रपट, मालिका, त्यानंतर हिंदी चित्रपट ची माहिती थोडीशी दिलेली आहे याच्यात. फक्त त्यांचा शेवटचा चित्रपट बघा, अलीबाबा व 40शीतले चोर हा प्रदर्शित झालेला त्यांचा शेवटचा चित्रपट होता. तर अभिनेता अतुल परचुरे यांचं वयाच्या 57व्या वर्षी 14 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झालेलं आहे. त्यानंतर पुढची न्यूज बघा, भारतातील पहिले हृदय प्रत्यारोपण करणारे, ठीक आहे, हार्ट ट्रान्सप्लांट, ठीक आहे, हार्ट ट्रान्सप्लांट करणारे डॉक्टर पी वेणुगोपाल, 82व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. 8 ऑक्टोबर 2024 रोजी 82व्या वर्षी. एम्सचे माजी संचालक होते आणि भारतातील हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे प्रणेते. ठीक आहे, हार्ट ट्रान्सप्लांट. ठीक आहे. तर ह्यांनी बघा 3 ऑगस्ट 1994 दिल्लीतील एम्समध्ये पहिलं यशस्वी हृदय प्रत्यारोपण केलं होतं. ठीक आहे. त्यानंतर इंदिरा गांधींवर गोळी झाडल्यानंतर त्यांची शस्त्रक्रिया ही डॉक्टर पी वेणुगोपाल यांनी केली होती. कारकिर्दीत 50,000हून अधिक हृदय शस्त्रक्रिया केल्या. महत्वाचं 1998 मध्ये पद्मभूषण पुरस्कार यांना देण्यात आलेला आहे. महत्वाचं लक्षात ठेवा, पहिले हृदय प्रत्यारोपण करणारे डॉक्टर पी वेणुगोपाल यांचे 82व्या वर्षी निधन झालेले आहे. त्यानंतर पुढची घटना बघा, राष्ट्रीय महिला आयोगाला मिळाल्या पहिल्या महिला मराठी अध्यक्षा. ठीक आहे, राष्ट्रीय, राज्य नाही, राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या महिला मराठी अध्यक्षा विजया रहाटकर. ठीक आहे. या आता काय झालेले आहेत, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष झालेल्या आहेत. त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा असतोय. ह्या 9व्या अध्यक्ष आहेत. 22 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. यांनी पद कोणकोणती भूषवलेले आहेत? या अगोदर त्या महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. 2016 ते 2021 या कालावधीत त्या महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. त्याचबरोबर भाजपच्या राष्ट्रीय सचिव होत्या. छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादच्या
माजी महापौर 2007 ते 2010 या कालावधीत त्या छत्रपती संभाजीनगरच्या माजी किंवा महापौर होत्या त्यावेळेस. ठीक आहे. ज्यावेळेस महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या त्यावेळेस विजया रहाटकर यांनी सक्षमा, प्रज्वला, सुहेता यासारख्या नवनवीन महिला केंद्रित उपक्रम त्यांनी राबवले होते. सक्षमामधून बघा ऍसिड हल्ला पीडितांना दिलासा देण्यात आला होता. प्रज्वलामधून केंद्र सरकारच्या योजनांशी महिलांना जोडून घेतलं होतं आणि सुहिता यातून महिलांना 24 तास हेल्पलाईन उपलब्ध करून दिली होती. याचबरोबर अजून वेगवेगळे उपक्रम त्यांनी हे केलं होतं. निर्मल वारी योजना असेल, ठीक आहे, याच्यातून ह्यांनी लाखो महिला वारकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यांना मिळालेले पुरस्कार बघा, राष्ट्रीय कायदा पुरस्कार, राष्ट्रीय साहित्य परिषदेकडून सावित्रीबाई फुले पुरस्कार, या पद्धतीचा पुरस्कार यांना देण्यात आलं होतं. यांचं पुस्तक आहे बघा, औरंगाबाद लीडिंग टू वाईड रोड्स. तर हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. आणि आताच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष कोण आहेत? महिला आयोग अध्यक्ष तर रुपाली चाकणकर आहे. तर या पद्धतीनं विजया रहाटकर यांच्याबद्दल तुम्हाला थोडीशी बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. जर याच्यावर प्रश्न विचारला तर याच्या बाहेरचा विचारला जाणार नाही. तर हे सगळ्या गोष्टी करणं तुमचं महत्वाचं आहे. दुसरं बघा, कनका राजू यांनाच गुस्साडी राजू असं म्हटलं जातं. ठीक आहे, कनका राजू किंवा गुस्साडी राजू का म्हटलं जातं? कारण की हे गुस्साडी नृत्यकलेसाठी प्रसिद्ध होते. त्याच्यामुळे कनका राजू यांना गुस्साडी राजू असं म्हटलं जातं. तर त्यांचं निधन झालेलं आहे. ठीक आहे. तर यांना बघा 2021 मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला होता. 2021 मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला होता आणि वयाच्या 84व्या वर्षी ऑक्टोबर 2024 मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. रहिवासी तेलंगणाचे रहिवासी आहेत आणि आदिलाबाद जिल्ह्यात गुस्साडी नृत्यकला शिकवण्यासाठी शाळा चालवत होते आदिलाबादमध्ये. जो गुस्साडी हे नृत्य आहे तर हे गोंडुलू जमातीद्वारे केलं जातं. कनका राजू किंवा गुस्साडी राजू यांचं निधन झालेलं आहे आणि ह्यांना 2021 मध्ये पद्मश्री पुरस्कार दिलेला आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची घटना आहे की शारदा सिन्हा, बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन झालेलं आहे. 5 नोव्हेंबर 2024 रोजी 72व्या वर्षी निधन झालं. गेल्या 5 दशकापासून उत्तर भारतीय संगीत क्षेत्रात योगदान आहे. यांचं योगदान आहे. यांना मिळालेले पुरस्कार बघा, 1991 ला पद्मश्री, 2018 ला पद्मभूषण, त्याचबरोबर लोकगीतासाठी संगीत नाटक अकादमीचा 2000 चा पुरस्कारही यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर उत्तर भारतातले संगीतासाठी प्रसिद्ध असताना त्यांनी हिंदी चित्रपटात सुद्धा गाणी गाण्याचं काम केलेलं आहे. तर महत्वाचं आहे हे शारदा सिन्हा यांचं निधन झालेलं आहे. त्यानंतर DY चंद्रचूड, ठीक आहे, हे सरन्यायाधीश होते. तर हे 10 नोव्हेंबर 2024 रोजी सेवानिवृत्त झालेलं आहे. 2022 पासून 2024 पर्यंत हे सरन्यायाधीश म्हणून, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून यांनी काम पाहिलं. यांच्या कार्यकालात महत्वाचे त्यांनी कोणकोणते निर्णय दिले तर कलम 370, ठीक आहे, केंद्र सरकारच्या कलम 370 हटवण्याचा निर्णय, यावर 5 सदस्यीय खंडपीठाने शिक्कामोर्तब केलं होतं. तर त्याच्यात हे होते कलम 370 असेल, समलैंगिक विवाह संबंधी त्यांनी दिलेलं जजमेंट, ठीक आहे, इलेक्ट्रोल बॉन्ड असेल, त्यानंतर जाती आधारित श्रम विभाजन, बालविवाह, नागरिकत्व कायदा, ठीक आहे, नीट UG, अदानी हिंडेनबर्ग वाद, त्यानंतर मणिपूर हिंसा, खासगी मालमत्ता, खासदार आमदारावरील खटले या संबंधी जे महत्वाचे निर्णय होते तर त्या निर्णयामध्ये ह्यांचा हात होता किंवा यांच्या कालावधीत हे निर्णय घेण्यात आलेले होते. ठीक आहे, महत्वाचं लक्षात ठेवा, DY चंद्रचूड हे 2024 मध्ये सेवानिवृत्त झाले आणि त्यांनी कोणकोणत्या गोष्टी केल्या ह्या थोड्याशा माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा, शक्तिकांत दास, तर यांना सलग दुसऱ्या वर्षी जागतिक टॉप बँकर म्हणून पुरस्कार मिळालेला आहे किंवा त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. शक्तिकांत दास सलग दुसऱ्या वर्षी जागतिक टॉप बँकर.
आरबीआय गव्हर्नरला A+ रेटिंग देण्यात आलं आहे. A+ रेटिंग. गेल्या वर्षी पण हा सन्मान त्यांना मिळालेला होता. तर 25वे गव्हर्नर आहेत हे. महागाई, आर्थिक वाढ, चलनात स्थिरता, व्याजदरावरील नियंत्रण यासाठी शक्तिकांत दास यांना हा सन्मान पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर हे सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड अमेरिकेच्या ग्लोबल फायनान्स मासिकात 1994 पासून दरवर्षी प्रकाशित केलं जातं. तर अशा प्रकारे शक्तिकांत दास यांचा गौरव झालेला आहे. तर हे माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांना आपण या पिंजरा चित्रपटासाठी ओळखतो. ठीक आहे. पिंजऱ्याने जो इतिहास रचला तर त्यामध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती. त्यासाठी आपण संध्या शांताराम यांना ओळखतो. तर यांचं 3 ऑक्टोबर 2025 वयाच्या 94व्या वर्षी निधन झालेलं आहे. यांनी मराठी आणि हिंदीत अभिनेत्री, नृत्यांगना म्हणून काम केलं. यांचं मूळ नाव विजया देशमुख. ह्या व्ही शांताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. त्यांच्या 46 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी 14 चित्रपट केले. शेवटचा चित्रपट चंदनाची चोळी अंग जाळी हा 1975 म्हणजे 1975 पर्यंत त्यांनी 46 वर्षाच्या कारकिर्दीत 14 चित्रपट केले. ह्याच्यात महत्वाचा त्यांचा चित्रपट 1972 साली आलेला पिंजरा. तर यांचा बघा 2 आखे 12 हात हा चित्रपट, या चित्रपटाने बर्लिनच्या चित्रपट महोत्सवात पारितोषिक मिळवलं होतं आणि यांना राज कपूर जीवन गौरव पुरस्काराने सुद्धा सन्मानित केलेलं आहे. ठीक आहे. तर संध्या शांताराम यांच्याबद्दल थोडंसं एवढं लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. आता ही एक आंतरराष्ट्रीय न्यूज महत्वाची आहे की साने ताकाची या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून यांची निवड झालेली आहे. साने ताकाची ह्या बघा लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या आहेत, LDP. तर ह्या पक्षाच्या आहेत. आता 15 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांचं पंतप्रधान म्हणून निवड झालेली आहे वयाच्या 64व्या वर्षी. आता चालू असलेल्या मंत्रिमंडळात सुद्धा कॅबिनेट मंत्री होत्या, पण पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी राजीनामा दिल्यामुळे निवडणूक झाली आणि त्याच्यात त्यांचा विजय झालेला आहे. तर साने ताकाची या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत, ह्या लक्षात ठेवा. वय 64 वर्ष. त्यानंतर पद्मश्री पुरस्कार विजेते कृष्ण लीला कलाकार. ठीक आहे. कृष्ण लीला कलाकार कोण आहेत? गोपीनाथ स्वैन यांचं निधन झालेलं आहे 107व्या वर्षी निधन झालेलं आहे. कृष्ण लीला या लोकप्रिय नृत्य कलेसाठी हे प्रसिद्ध होते. ह्यांना मिळालेले पुरस्कार बघा 2023 मध्ये ओडिशा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला होता आणि हे महत्वाचं आहे 2024 मध्ये पद्मश्री मिळाला होता. ठीक आहे. 2024 ला पद्मश्री मिळाला. तर असे पद्मश्री पुरस्कार विजेते गोपीनाथ स्वैन जे कृष्ण लीला कलाकार होते, तर यांचा मृत्यू झालेला आहे आणि हे ओडिसाचे होते. हे लक्षात ठेवा. आता इतिहासकार रामचंद्र गुहा यांना महात्मा गांधी सेवा पुरस्कार 2025 देण्यात आलेला आहे. इतिहासकार डॉक्टर रामचंद्र गुहा यांना महात्मा गांधी सेवा पुरस्कार 2025 देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार आहे हा कर्नाटक सरकारमार्फत दरवर्षी दिला जातो. 2 ऑक्टोबर 2025 ला हा पुरस्कार दिला गांधी जयंती निमित्त. महात्मा गांधींच्या जीवन मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. असा हा पुरस्कार रामचंद्र गुहा यांना 2025 देण्यात आलेला आहे. तर ह्या महत्वाच्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे आणि तुम्ही करणं गरजेचं आहे. दुसरे एक न्यूज मध्ये होतं बघा, जालिंदर नगर ची जी प्राथमिक शाळा आहे, तर ह्या शाळेला बघा समुदाय पसंती पुरस्कार म्हणजे वर्ल्ड्स बेस्ट स्कूल फॉर कम्युनिटी चॉईस अवॉर्ड. ठीक आहे. वर्ल्ड बेस्ट स्कूल कम्युनिटी चॉईस अवॉर्ड पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जालिंदर नगरची जी प्राथमिक शाळा आहे तर तिला हा पुरस्कार मिळालेला आहे. वर्ल्ड्स बेस्ट स्कूल याच्यात सुद्धा कम्युनिटी चॉईस अवॉर्ड आहे. तर हा जालिंदर नगरची जी प्राथमिक शाळा आहे तर हिला मिळालेला आहे. टी फॉर एज्युकेशन या संस्थेकडून हा पुरस्कार देण्यात येतो. बघा 1 कोटीचा पुरस्कार आहे 15 नोव्हेंबरला अबुधाबी, तर इथं दिला जाणार आहे. 1 कोटी रुपयाचा पुरस्कार आहे 15 नोव्हेंबरला अबुधाबी इथं दिला जाणार आहे. तर ह्या शाळेनं असं वेगळं काय केलं ज्याच्यासाठी हा पुरस्कार
देण्यात आलेला आहे. तर शाळेने बघा सह-अध्ययन प्रकल्प राबवला. कोणता? सह-अध्ययन प्रकल्प. याच्यात काय असतंय, तर विविध वयोगटातील विद्यार्थी एकमेकांना शिकवतात आणि शिकतात. विविध वयोगटातील जे विद्यार्थी आहेत ते एकमेकांना शिकवतात आणि ते स्वतः शिकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्व गुण, सामाजिक बांधिलकी आणि भावनिक जवळीकता तर हे निर्माण होतं. तर अशा प्रकारचा सह-अध्ययन प्रकल्प राबवत असल्यामुळं कम्युनिटी चॉईस अवॉर्ड, वर्ल्ड बेस्ट स्कूल कम्युनिटी चॉईस अवॉर्ड हा जालिंदर नगरच्या प्राथमिक शाळेला देण्यात आलेला आहे. तर इथं मुख्याध्यापक म्हणून संदीप मसगुडे आणि शिक्षक दत्तात्रय वारे तर हे काम करत आहेत. या शाळेची थोडीशी माहिती दिलेली आहे. शाळेची पटसंख्या 140 आहे. सह-अध्ययन मॉडेल यांनी राबवलंय. सह-अध्ययन मॉडेल बरोबरच विद्यार्थ्यांना कोडिंग, प्रोग्रॅमिंग, रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या विषयाचे धडे दिले जातात. त्याचबरोबर बहुभाषिक शिक्षण, गणिताच्या प्रगत पद्धती, विज्ञान यातील गतिशीलतेवर भर देण्यात येतो. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स, सुतारकाम, प्लंबिंग यासारखं सुद्धा ज्ञान त्यांना देण्यात येतं. शाळेने पारंपरिक शिक्षण पद्धतीपेक्षा वेगळा विचार करून अध्ययनावर प्रयोग केले आणि शाळेच्या भौतिक बाबीसाठी लोक सहभाग, CSR मदत आणि प्रशासनाचा पाठिंबा या पद्धतीनं त्या शाळेचं कामकाज चालतंय. तर त्यामुळं हे लक्षात ठेवा, जालिंदर नगरची जी शाळा आहे हिला वर्ल्ड्स बेस्ट स्कूल कम्युनिटी चॉईस अवॉर्ड देण्यात आलेला आहे. पुढचं एक न्यूज मध्ये होतं बघा, केंद्रीय मंत्रिमंडळानं राष्ट्रीय डाळी अभियानाला मान्यता देण्यात दिलेली आहे. 6 वर्षाचा उपक्रम आहे हा. 2025-26च्या अर्थसंकल्पात याला मान्यता देण्यात किंवा जाहीर करण्यात आलेला होता. याची अंमलबजावणी 2025-26 पासून ते 30-31 पर्यंत करण्यात येणार आहे. आणि ह्याचा उद्देश काय आहे, तर देशांतर्गत उत्पादन वाढवणे आणि डाळीमध्ये स्वयंपूर्णता आणतं. तर या प्रकारे ह्या गोष्टीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं आता काय केलेलं आहे, तर राष्ट्रीय डाळी अभियानाला मान्यता दिलेली आहे. 2025-26 ते 30-31 इथपर्यंत राबवण्यात येणार आहे. त्यानंतर भारताला बघा आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना पुरस्कार मिळालेला आहे. आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना 2025 पुरस्कार मिळालेला आहे. कधी? 4 ऑक्टोबर 2025 क्वालालंपूर, मलेशिया. वर्ग कोणता आहे पुरस्काराचा, तर आउटस्टँडिंग अचिव्हमेंट इन सोशल सिक्युरिटी. सोशल सिक्युरिटीमध्ये आपण मिळवलेल्या यशासाठी आपल्याला हा आउटस्टँडिंग अचिव्हमेंट इन सोशल सिक्युरिटी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर आपली प्रगती बघा, 2015ला 19% लोकसंख्येला सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळत होता, तर तोच 2025 मध्ये 64.3 वर पोहोचलेला आहे. अशा प्रकारचे आपण त्या मागच्या 10 वर्षात प्रगती केलेली आहे. त्यामुळं भारताला आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना 2025 पुरस्कार देण्यात आलेला आहे. मध्यवर्ती संस्था हे आहेत, ठीक आहे. दर 3 वर्षांनी पुरस्कार दिला जातो आणि भारत हा आतापर्यंतचा 5वा पुरस्कार विजेता देश आहे. कितवा? 5वा पुरस्कार विजेता आहे. ठीक आहे, महत्वाचं हे लक्षात ठेवा. भारताला मिळाला कोणता? आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना 2025 पुरस्कार, हे महत्वाचं आहे. यानंतर महत्वाचे 2 इंडेक्स आपण बघणार आहे. यामध्ये ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स आणि जागतिक शांतता निर्देशांक. जागतिक शांतता निर्देशांक म्हणजे काय? इंटरनॅशनल पीस इंडेक्स, ठीक आहे. पीस इंडेक्स आणि हे इनोव्हेशन इंडेक्स. तर बघा, इनोव्हेशन इंडेक्स आहे ते विपो ही संस्था जाहीर करत असते. विपो म्हणजे काय? वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, जागतिक बौद्धिक संपदा संघटना. जागतिक बौद्धिक संपदा संघटना. तर ही संघटना ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स जाहीर करत असते. तर 2025 मध्ये भारताचा क्रमांक 38वा आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये 2025 मध्ये भारताचा क्रमांक 38वा आहे. 2024 मध्ये 39वा होता. ठीक आहे. भारताचा स्कोर किती आहे, तर 38.2. GII स्कोर म्हणजे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स स्कोर 38.2 आहे. पहिला देश स्वित्झर्लंड आणि शेवटचा देश नायगर. 139वा देश कोणता आहे? नायगर. स्वित्झर्लंड, नायगर, भारत 38वा. थोडंसं विपो बद्दल माहिती दिलेली आहे. 1967 मध्ये स्थापना, भारत 1975 मध्ये सामील झालेला आहे. कार्य काय आहे, तर बौद्धिक संपदेच्या जागतिक संरक्षणाला प्रोत्साहन देणे,
आणि संतुलित आंतरराष्ट्रीय इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी कायद्याच्या विकासाचे समन्वय साधणे. तर ह्या पद्धतीचं आहे. जिनेवा स्वित्झर्लंडमध्ये याचं मुख्यालय आहे. आणि प्रकाशनं काय हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा एक्झामला प्रकाशनं सुद्धा विचारले जातात. म्हणजे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स कोण जाहीर करतं किंवा कोण प्रकाशित करतं किंवा वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी रिपोर्ट कोण हे करतं, जाहीर करतं किंवा प्रकाशित करतं हे विचारलं जातं. तर त्या पद्धतीने प्रकाशनं सुद्धा लक्षात ठेवा. आणि महत्वाचं ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारताचा 2025 मध्ये क्रमांक कितवा आहे? 38वा. ठीक आहे, हे महत्वाचं लक्षात ठेवा. पुढचा आहे बघा जागतिक शांतता निर्देशांक म्हणजे इंटरनॅशनल पीस इंडेक्स. ठीक आहे, ह्याच्यात 163 देशांचा समावेश, भारत 115वा. ठीक आहे, हा 115वा आपण बघू. बघा, इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस IEP ने 2025चा ग्लोबल पीस इंडेक्स जाहीर केला. कोणी केला? IEP, इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस, इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस. तर या संस्थेनं हा जागतिक शांतता निर्देशांक जाहीर केलेला आहे. ह्या अहवालानुसार आईसलँड, बघा आईसलँड हा सर्वात शांत व सुरक्षित देश आहे आणि महत्वाचं 2008 पासून सलग पहिल्या स्थानावर आहे. आईसलँड हा 2008 पासून सलग पहिल्या स्थानावर आहे. तर हे महत्वाचं लक्षात ठेवा. त्यानंतर बघा जगातील सर्वात शांत आणि सुरक्षित देशाची माहिती आपल्याला याच्यामुळं मिळत असते. 2025चा जो इंडेक्स आहे या 3 मुख्य बाबीवर आधारित आहे. सामाजिक सुरक्षा, देशांतर्गत आंतरराष्ट्रीय संघर्ष आणि लष्करी खर्च. तर ह्या 3 बाबीवर हा ग्लोबल पीस इंडेक्स आहे हा चं मूल्यांकन केलं जातं. आईसलँड नंतर आयर्लंड, न्यूझीलंड, फिनलँड, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, सिंगापूर, पोर्तुगाल, डेन्मार्क, स्लोवेनिया. तर अशा प्रकारच्या देशांचा समावेश होतो. पाकिस्तान बघा 144व्या देश स्थानावर आहे. कितव्या स्थानावर आहे? 144व्या स्थानावर आहे. आणि सर्वात खालच्या स्थानी कोण आहे? रशिया, युक्रेन, सुदान, कांगो, येमेन. ठीक आहे, हे अशांत देश आहेत सगळे. कारण तर रशिया युक्रेनचं युद्ध आपल्याला माहिती आहे. सुदान, कांगो, येमेनमध्ये सुद्धा काही ना काही सारख्या गोष्टी होत असतात. तर त्याच्यामुळे हे जे सर्व देश आहेत हे जागतिक जो शांततेचा इंडेक्स आहे तर याच्या सगळ्यात शेवटच्या स्थानावर आहेत. या पद्धतीने हे 2 इंडेक्स महत्वाच्या लक्षात ठेवा. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स आणि जागतिक शांतता निर्देशांक. त्यानंतर थोडंसं आपण सायन्स अँड टेक आणि सुरक्षा. ठीक आहे, तर या बाबीचे थोडासा आढावा घेऊ. महत्वाच्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटना थोड्याशा घेऊ आपण याच्यात. बघा, भारताने साकारले दोन्ही क्षेपणास्त्र. दोन्ही ह्या क्षेपणास्त्र भारत तयार करत आहे. तर ह्या दोन्हीची महत्वाची वैशिष्ट्य काय आहेत? तर ब्रह्मोसपेक्षा महाभयंकर आहे आणि पाकिस्तानामधील सर्व जे लष्करी तळ आहेत तर हे सगळे ह्याच्या रडारमध्ये येत आहेत. दोन्ही क्षेपणास्त्राच्या रडारमध्ये येत आहेत. तर असं हे दोन्ही क्षेपणास्त्र आहे. DRDO कडून याची चाचणी चालू आहे. ब्रह्मोसपेक्षा अधिक वेगवान आणि दूरपल्ल्याचा आहे. ब्रह्मोस आपल्याला माहिती आहे भारत आणि रशिया यांनी संयुक्तिकरित्या हे विकसित केलेलं आहे. याचा वेग बघा प्रति तास 3704 किलोमीटर आहे. 3704 किलोमीटर. तर दोन्हीचा वेग किती आहे? या दोन्ही क्षेपणास्त्राचा वेग बघा 7400 किलोमीटर प्रति तास आहे. म्हणजे ह्याच्या दुप्पट वेगानं ह्याचा अटॅक होणार आहे हे लक्षात ठेवा. आणि जे ब्रह्मोस आहे तर ते जवळपास 600 किलोमीटर पर्यंत हल्ला करते. पण त्याच्या कंपॅरिझनने जर दोन्ही बघितलं तर हे 1500 किलोमीटर पर्यंत हल्ला करणार आहे. तर या पद्धतीनं हे जे दोन्ही आहे तर हे दोन्ही आपण तयार करत आहोत. त्याच्या चाचण्या चालू आहेत. तर या पद्धतीने थोडंसं लक्षात ठेवा. पुढचं आहे पाणबुडी विरोधी युद्ध नौका अंद्रोथ. तर हे नौदलाच्या ताफ्यात आलेले आहे अंद्रोथ. हे कधी आली? ऑक्टोबर 2025 मध्ये. दुसरी पाणबुडी विरोधी शॅलो वॉटरक्राफ्ट आहे. शॅलो वॉटरक्राफ्ट म्हणजे काय? किनारी आणि उत्तळ पाण्यातील मोहिमांसाठी याचा वापर होणार आहे. शॅलो वॉटरमध्ये याचा वापर होणार आहे. तर ही दुसरी पाणबुडी विरोधी शॅलो वॉटरक्राफ्ट आहे आणि कलकत्तामध्ये याचं बनवलेली आहे. स्वदेशी बनावट आहे. जवळपास 80% ही स्थानिक उपकरणं वापरली आहे. म्हणजे 80% ही स्वदेशी आहे. ठीक आहे, 80% ह्याला आपल्या देशातील
उपकरणं वापरलेली आहेत. अंद्रोथ लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर पुढे भारतातील पहिली खासगी हेलिकॉप्टर लाईन टाटा आणि एअरबस यांनी चालू केली. ठीक आहे. यांचा संयुक्त प्रोजेक्ट आहे हा. भारतातील पहिली खासगी हेलिकॉप्टर लाईन बघा, ह्याचं नाव आहे फायनल असेंब्ली लाईन. काय नाव आहे? फायनल असेंब्ली लाईन, म्हणजे फायनल असेंब्ली लाईन, फायनल असेंब्ली लाईन टाटा आणि एअरबस यांच्या साह्यानं. कुठं होते? तर वेगामल, कर्नाटका. 1 ऑक्टोबर 2025 रोजी चालू झालेली आहे वेगामल, कर्नाटकामध्ये. संयुक्त प्रकल्प कुणाचा आहे? टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड आणि एअरबस. तर ह्या दोन्हीचा हा संयुक्त प्रकल्प आहे. प्रवासी सैन्यासाठी उपयुक्त होणार आहे. एअरबस H-125 हे हेलिकॉप्टरचे मॉडेल आहे. ठीक आहे. ही भारतातील एअरबस सोबतची दुसरी भागीदारी आहे. टाटाची भारतातील एअरबस बरोबरची दुसरी भागीदारी आहे. पहिला प्रकल्प वडोदरा येथे आहे. याच्यात C-295 लष्करी विमानाची निर्मिती केली जाणार आहे. महत्वाचं लक्षात ठेवा, भारतातील पहिली खासगी हेलिकॉप्टर लाईन टाटा एअरबस यांनी सुरू केलेली आहे आणि त्याचं नाव काय आहे? FAL, फायनल असेंब्ली लाईन. पुढचं एक न्यूजमध्ये होत बघा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात आलेलं आहे. कुणाचं नाव देण्यात आलेलं आहे? दिबा पाटील. दिबा पाटील म्हणजे दिनकर बाळू पाटील. दिबा पाटील यांचं नाव देण्यात आलेलं आहे. तर याचं उद्घाटन 8 ऑक्टोबर 2025 रोजी नरेंद्र मोदी यांनी केलं. स्थळ नवी मुंबई राष्ट्रीय विमानतळ प्रकल्प, आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प नवी मुंबई. हे बघा, पहिलं परिपूर्ण मल्टीमोडल विमानतळ आहे. पहिलं परिपूर्ण मल्टीमोडल विमानतळ आहे. त्यानंतर प्रतिवर्ष प्रवासी वाहतूक क्षमता 20 दशलक्ष, पहिल्या टप्प्यात 90 दशलक्ष, अंतिम टप्प्यात. कमळ रचनाकार असलेली प्रवासी टर्मिनलची इमारत आहे. क्षेत्रफळ 1160 म्हणजे 1160 हेक्टर आहे. ठीक आहे. यावेळी मुंबई वन ॲप सुद्धा अनावरण झालं. पण महत्वाचं लक्षात ठेवा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 8 ऑक्टोबर 2025 रोजी उद्घाटन. पहिले परिपूर्ण मल्टीमोडल विमानतळ आणि दिबा पाटील यांचं नाव देण्यात आलेलं आहे. दिनकर बाळू पाटील 2013ला निधन झालं तर त्यांचं नाव देण्यात आलं. हे भारतीय वकील, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते होते. भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे, ठीक आहे, शेकाप चे सदस्य होते. त्यानंतर ह्यांनी बघा, त्यांनी नवी मुंबईतील स्थानिक शेतकऱ्यासोबत त्यांच्या जमिनीची योग्य किंमत मिळवून देण्यासाठी आंदोलन केलं होतं. महत्वाचे कामं केलं होतं. त्याच्यामुळं या विमानतळाला त्यांचं नाव द्यावं अशी मागणी होती. तर ती मागणी मान्य करून आता दिबा पाटलांचं नाव ह्या विमानतळाला देण्यात आलेलं आहे. हे माजी विधानसभा सदस्य, पनवेल मतदारसंघातून विधानसभा निवडून गेले होते आणि कुलाबा मतदारसंघातून खासदार झाले होते. 1972 ते 1977 या कालावधीत ते विधानसभेचे 90 विरोधी पक्षनेते सुद्धा होते. तर अशा प्रकारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि दिबा पाटील यांच्याबद्दल थोडक्यात माहिती तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. दुसरं, एन्व्हायरमेंटशी रिलेटेड महत्त्वाचे आपण 2 न्यूज बघणार आहोत. भारतातील डुगोंग संवर्धन राखीव क्षेत्र बघा, डुगोंग संवर्धन राखीव क्षेत्र हे कुठं आहे? पालखाडी, तामिळनाडू. पालखाडी, तामिळनाडू इथं आहे. तर याला IUCN मान्यता दिलेली आहे. 2022ला तामिळनाडू सरकारने याची स्थापना केली होती. वन्यजीव संवर्धन संरक्षण कायदा 1972, ठीक आहे, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 अंडर ह्या डुगोंग संवर्धन राखीव क्षेत्राची निर्मिती तामिळनाडू सरकारने 2022ला केली होती. त्याचं क्षेत्र 448.34 चौरस किलोमीटर आहे. डुगोंगला समुद्री गाय असंही म्हटलं जातं. हा एकमेव शाकाहारी सस्तन प्राणी आहे. हा भारतात प्रामुख्याने अंदमान निकोबार बेटे, मन्नारच्या आखात, पालकची खाडी आणि कच्छच्या आखात, तर इथं ते उबदार पाण्यात राहत असतात. आणि IUCNची जी लिस्ट आहे याच्यात वल्नरेबल शेड्यूल 1 मध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे. डुगोंग किंवा समुद्री गाय याचं बघा, IUCNची जी लिस्ट आहे तर त्याच्यात वल्नरेबल आणि शेड्यूल 1 मध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे. भारतात जवळपास 200 ते 250 डुगोंगची संख्या आहे. त्यापैकी 150 पालक आणि गल्फ ऑफ मन्नारमध्ये म्हणजे मन्नारच्या आखातात, पालक आणि मन्नारच्या आखातात जवळपास 150 डुगोंग आढळून येतात. तर हे महत्वाचं आहे. डुगोंग संवर्धन राखीव क्षेत्राला IUCN मान्यता दिलेली आहे. त्यानंतर भारतातील पहिली चिता सफारी मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात बघा, कुनो राष्ट्रीय उद्यान चित्ता सफारी MP मध्ये.
मध्य प्रदेशातलं कुनो राष्ट्रीय उद्यान. बघा कुनो राष्ट्रीय उद्यान हे शोपूर जिल्ह्यात आहे. बघा भारतातील पहिली चित्ता सफारी कधी चालू झाली बघा 1 ऑक्टोबर 2025. आता 1 ऑक्टोबर 2025ला पहिली चित्ता सफारी चालू झालेली आहे. कुनो नदीवरून कुनो राष्ट्रीय उद्यान असं नाव दिलेलं आहे. हे महत्वाचं बघा, कुनोमध्ये आता एकूण 29 चित्ता आहेत. किती आहेत? 29 चित्ता आहेत आणि भारतात जन्मलेले 17 आहेत. महत्वाचं हे लक्षात ठेवा. एकूण चित्ता संख्या किती आहे? 29 आहे. 1952ला चित्ता भारतातून नामशेष झाला होता, पण 2022 मध्ये नामिबियामधून 8 चित्ते प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत आले. ठीक आहे, प्रोजेक्ट चित्ता चालू केला 2022ला नामिबियामधून 8 चित्ते आणि 2023ला आफ्रिकेतून 12 चित्ते आणले. ठीक आहे, 8 आणि 12 20 चित्ते आणून हे कुनोमध्ये ठेवण्यात आलेले होते. तर त्याची संख्या आता 29 झालेली आहे. महत्वाचं लक्षात ठेवा, भारतातील पहिली चित्ता सफारी मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सुरू झालेली आहे. हे एक पहिलं असल्यामुळं आपण न्यूजमध्ये घेतलं. पहिलं आरोग्य साहित्य संमेलन हे बालगंधर्व पुणे येथे झालेलं आहे 19 ऑक्टोबर 2025 रोजी. संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर संजय व उद्घाटक देवेंद्र फडणवीस आणि स्वागताध्यक्ष उमेश चव्हाण होते. याच्यात महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार 2025 डॉक्टर स्मिता कोल्हे, डॉक्टर रवींद्र कोल्हे तर यांना जाहीर झालेला आहे किंवा देण्यात आलेला आहे. 1 लाख रुपये याचं स्वरूप आहे. आणि आयोजन रुग्ण हक्क परिषद, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, धर्मादाय रुग्णालय, मदत कक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ या सर्वांच्या विद्यमानं हे पहिलं आरोग्य संमेलन भरवण्यात आलेलं होतं. पहिलं असल्यामुळे आपण आपल्या या न्यूजमध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर काही दिवसापासून बघा हे जोहो ही कंपनी थोडीशी चर्चेत आहे, कारण की याला राजकारणी लोकच प्रमोट करत आहेत. राजकारणी लोक प्रमोट करत आहेत. ही बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे. मुख्यालय चेन्नई तामिळनाडूला आहे. तर याची स्थापना 1996 मध्ये श्रीधर वेंबो आणि टोनी थॉमस तर ह्या दोघांनी याची स्थापना केली होती. कधी? 1996ला आणि 2009ला हे नाव देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, अगोदर वेगळं नाव होतं. 2009ला ही जोहो म्हणून त्याला नाव देण्यात आलेलं आहे. ह्याची कार्यालय जवळपास 80 देशामध्ये याची कार्यालय आहेत. क्लाउड आधारित सॉफ्टवेअर बनवणे हे महत्वाचं काम आहे यांचं. क्लाउड आधारित सॉफ्टवेअर बनवणं ह्याचं काम आहे. तर ही चर्चेत का आली होती बघा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काय केलं, जीमेल वरून स्वदेशी प्लॅटफॉर्म जोहो मेलवर स्विच केलं. ठीक आहे, जीमेल ऐवजी ह्यांनी जोहो मेल वापरण्यास सुरुवात केली. त्यामुळं हे जोहो कंपनी चर्चेत आली होती. जोहो मेल ही जीमेल आणि आउटलुक यासारख्या परदेशी ईमेल सेवांसाठी एक भारतीय पर्याय आहे. ठीक आहे, जीमेल आणि आउटलुक ऐवजी आपण जोहो मेल वापरू शकतो. भविष्यात आपण ज्यावेळेस स्वदेशीचा वापर करायचा म्हणून त्यावेळेस आपण हा जोहो मेलचा वापर करू शकतो. त्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी शिक्षण मंत्रालयानं सुद्धा काय केलं, सर्व सरकारी कार्यालयांना त्यांचे कागदपत्रांशी संबंधित कामांसाठी जोहो ऑफिस सूट वापरण्याचे निर्देश दिलेले आहे. ह्या जोहोनं काय केलंय, हा मेल तर आहेच आहे, पण जोहोने व्हॉट्सअपला सुद्धा पर्याय लॉन्च केलेला आहे. त्यांचं मेसेजिंग ॲप कुठलं आहे, अरताई ॲप आहे. ठीक आहे, अरताई ॲप. अरताईचा अर्थ होतो संभाषण. यामध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल तसेच कोटेशन फीचर्स आहेत. ठीक आहे, ऑडिओ व्हिडिओ आपण ह्याच्यातून करू शकतो. अशी जोहो कंपनी मागच्या काही दिवसापासून चर्चेत होती. त्यामुळे आपण आपल्या या न्यूजमध्ये त्याला घेतलेलं आहे. त्यानंतर टाइम्स हायर एज्युकेशनने 2026च्या जागतिक विद्यापीठ क्रमवारीची घोषणा केली. ठीक आहे, टाइम्स हायर एज्युकेशन या संस्थेनं काय केलं, 2026च्या जागतिक विद्यापीठाची घोषणा केलेली आहे. बघा सप्टेंबरमध्ये याची घोषणा केली, सप्टेंबर 2025 मध्ये. याच्यात बघा ऑक्सफर्ड जी विद्यापीठ आहे याला सलग 10व्या वर्षी अव्वल स्थानी आहे. ऑक्सफर्ड सलग 10व्या वर्षी सलग स्थानी आहे. आणि ह्या वर्षी महत्वाचं एक घटना घडली. भारताचं काय झालं, प्रथमच जागतिक विद्यापीठाच्या यादीत 2ऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक प्रतिनिधित्व. 1 नंबरला अमेरिका आणि त्यानंतर प्रतिनिधित्व कुणाला जास्त आहे तर भारताला. ठीक आहे, 2 नंबरचं प्रतिनिधित्व ह्या वर्षी त्यांना देण्यात आलेलं होतं. एकूण बघा 2191 संस्थांना स्थान देण्यात आलेलं होतं. आणि भारतातील विद्यापीठ बघा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरू मधला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ह्याला 38व स्थान मिळालं. कितवं? 38व स्थान मिळालं.
तर हे महत्वाचं आहे भारतातलं, हे महत्वाचं आहे. भारताबरोबरच आपण महाराष्ट्रातलं बघूया. महाराष्ट्रात काय झालं तर पुण्यातील 2 विद्यापीठांना पहिल्या 1000 मध्ये स्थान मिळालं. यामध्ये सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. तर ह्या 2 विद्यापीठाचा समावेश ह्या जगातील पहिल्या 1000 मध्ये करण्यात आलेला आहे. हे महत्वाचं आहे. ठीक आहे. भारतातलं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स 38व्या स्थानी आणि महाराष्ट्रातील पुण्यातील 2 सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचा समावेश पहिल्या 1000 मध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढची घटना आहे 38वं महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन. बघा, महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन 38वं आणि 3रं अखिल भारतीय पक्षीमित्र संमेलन, अखिल भारतीय 3रं महाराष्ट्रातील 38वं अमरावती इथं झालं 1 नोव्हेंबर आणि 2 नोव्हेंबर 2025 रोजी झालेलं आहे. हे बघा, त्याचं आयोजन वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेकडून करण्यात आलेलं होतं. याचा अध्यक्षपदी राज्य नियोजन संस्थेचे अध्यक्ष प्रवीण परदेशी तर याचे अध्यक्ष होते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. 37वं अहमदनगरमधील शेगावला झालं होतं, 36वं सांगलीला, 35वं चंद्रपूरला आणि 34वं सोलापूरला. या पद्धतीनं अगोदरची जी महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संमेलन होती ती झाली होती. आता 38वं महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन आणि तथा 3रं अखिल भारतीय पक्षीमित्र संमेलन हे अमरावतीला झालेलं आहे. त्याचे अध्यक्ष प्रवीण परदेशी होते. आजच्या सेशनची शेवटची न्यूज बघूया आपण. फिल्मफेअर पुरस्कार 2025. आता फिल्मफेअर पुरस्कार 2025 हे होते ते 70वे फिल्मफेअर होते. कितवे? 70वे फिल्मफेअर होते. हे 11 ऑक्टोबर 2025 रोजी देण्यात आले. ठिकाण कुठं? अहमदाबाद. ठीक आहे, 11 ऑक्टोबर 2025 रोजी अहमदाबाद इथं देण्यात आली. या पुरस्काराची सुरुवात 1954ला आणि ह्या पुरस्कारामध्ये शाहरुख खानने होस्ट केलं, जे 17 वर्षांनी त्यांनी होस्ट केलं होतं. फिल्मफेअर अवॉर्ड 2025 70व. याच्यात बघा, लापता लेडीज आणि किल या 2 चित्रपटांनी काय केलं तर आपलं वर्चस्व या पुरस्कारामध्ये गाजवलेलं आहे. लापता लेडीज आणि किल. ठीक आहे. फिल्मफेअर अवॉर्डमध्ये महत्वाचे आपण विजेत्यांची यादी थोडीशी बघूया, कारण की ती महत्वाची आहे. याच्यात बघा, सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरुष याच्यात अभिषेक बच्चनला पहिलाच पुरस्कार मिळालेला आहे. पहिलाच फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला आहे पुरुष गटात. आणि कार्तिक आर्यन यांनाही हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. अभिषेक बच्चन आणि कार्तिक आर्यन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बघा, स्त्री प्रमुख भूमिका आलिया भट्ट, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून आलिया भट्ट यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचे बघा, क्रिटिक्स पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता राजकुमार राव, क्रिटिक्स पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रतिभा रांता यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री छाया कदम, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता रवी किशन. क्रिटिक्स पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपट शुजित सरकार, सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री नितांशी, सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता लक्ष्य. तर अशा प्रकारचे हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत. त्यानंतर सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक कुणाल खेमू आणि आदित्य जांभळे, तर ह्या दोघांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट पटकथा स्नेहा देसाई, सर्वोत्कृष्ट कथा आदित्य धर मोनल ठक्कर, सर्वोत्कृष्ट संवाद स्नेहा देसाई, सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम राम संपत, सर्वोत्कृष्ट गीत लेखन प्रशांत पांडे, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक अरिजित सिंग, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका मधुबंती बागची हे पुरस्कार देण्यात आले. त्यानंतर सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा रितेश शहा, तुषार जैन, सर्वोत्कृष्ट चित्रपट हा महत्वाचा लक्षात ठेवा, सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणाला देण्यात आला? सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हे. ठीक आहे, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक किरण राव, सर्वोत्कृष्ट चित्रपट लापता लेडीज हे महत्वाचं आहे. बाकीचे हे महत्वाचे नाहीत तरी सुद्धा तुम्ही एकदा वाचून घ्या. महत्वाचं लक्षात काय ठेवा? सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, त्यानंतर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका, त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. ह्या पद्धतीचं तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीनं अभ्यास करा.
तर आजच्या सेशनला आपण इथं थांबूया. आपण आता पुढच्या सेशनला भेटूयात. धन्यवाद. थँक्यू.